श्रीराम समर्थ वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनिशी डायरी भाग क्रमांक 27. काशीहून आम्ही श्री अयोध्येस गेलो. श्री काळे श्रीराम मंदिरात उतरलो होतो. येथे श्री महाराज आपले मातोश्रीस घेऊन आले होते. हल्लीचे तेथील पुजारी नथुराम त्यावेळी लहान होते. त्यांनी श्रींना व मातोश्रीस पाहिले होते असे म्हणत होते. श्री अयोध्येस सर्वांना बरे वाटले. श्री शरयू नदी जवळच होती. आमच्या मातोश्री सौबाई मालाडला वारल्या त्यावेळी त्यांच्या अस्थी अयोध्येत शरयूमध्ये आपल्या मातोश्रींच्या अस्थी आहेत तेथे घालाव्या असे श्रींनी सांगितले होते. त्याप्रमाणे अस्थी बरोबर आणल्या होत्या. त्यांचे पूजन करून श्री शरयूमध्ये मध्यभागी जाऊन विसर्जन केल्या. अयोध्येत 4 दिवस राहून परत येण्यास निघालो. फार लांबचा पल्ला पडेल म्हणून जबलपुरास रेल्वे स्टेशनजवळच जेवणाची सोय केली होती. रामदास पुढे गेले. त्यांच्या ओळखीचे रेल्वेत एक गृहस्थ होते. तेथे उतरून जेवण करून संध्याकाळच्या गाडीने हरद्यास जाण्यास निघालो. काही मंडळी रजा संपली म्हणून काशीहून परत गेली. त्यात भागवत होते. केशवरावही लवकरच परत गेले. हरद्यास आल्यावर दुसरे दिवशी बापूसाहेब साठे यांची प्रकृती बिघडली. 1-2च रेच झाले व त्यांस अशक्तपणा फार आला. औषध पाणी व शुश्रूषा चालली होती. त्यांची प्रकृती बिघडत चालली. श्रींनी त्यांना विचारले, राजा भाऊस पुण्याहून बोलावून घेऊ का? त्यावर ते म्हणाले, मी आनंदात आहे, बोलावण्याचे कारण नाही. दुसरे दिवशी त्यांचे दुखणे वाढत गेले व पहाटे 5च्या सुमारास त्यांनी देह ठेवला. सकाळी 6च्या सुमारास श्रींच्या कानावर घातले. त्यांना वाईट वाटलेच, पण ते म्हणाले, मला भेटल्याशिवाय कसे जातील? बापूसाहेबांना रामाच्या देवळात डावे बाजूला पडदा बांधून निजवले होते. तेथे श्री महाराज बसले व सर्वांना सांगितले की येथे कोणी बसू नये. सर्व मंडळी बाहेर गेली. पण सांगलीचे हरिपंत मास्तर पडद्याबाहेरच उभे होते. श्री महाराज बापूसाहेबांना उद्देशून म्हणाले, समाधान आहे ना? नामात राहा, आनंदात यावे. असे म्हटल्यावर श्री बापूसाहेब यांनी मान हलवलेली मी पाहिली, पण मी कोणास सांगितले नाही. मला भास झाला असेल असे वाटले. काही वेळाने हरिपंत मास्तर म्हणाले की श्री महाराज बोलू लागल्यावर मी डोकावून पाहिले तेव्हा बापूसाहेबांनी श्रींचे बोलणे झाल्यावर मान हलवलेली मी पाहिली. बापूसाहेब अत्यंत प्रेमळ होते. त्यांना एकुलत्या एका मुलापासून दूर नेऊन त्यांचा अंतकाळ घडवून आणला. त्यातला हेतू त्यांचा त्यांनाच माहीत. श्रींचे निष्ठावंतांपैकी एक निष्ठावंत गृहस्थ गेले हे मात्र खरे. थोडे दिवस हरद्यास राहून सर्व मंडळी पुण्यास आली. रजा अजून शिल्लक होतीच. इंदूरचे श्री हरिपंत मास्तरचे श्रीराम मंदिरात 13 कोटी जप बरीच वर्ष चालला होता. त्याच्या समाप्तीकरता श्रींनी यावे अशी त्यांची फार इच्छा होती. वाटेतच औरंगाबादमध्ये श्री केशवराव बेलसरे यांचे वडील मोठ्या हुद्द्यावर नोकरीत होते. त्यांना श्री महाराज म्हणाले होते की तुम्ही पेन्शन घेण्याच्या आधी तुमच्याकडे येईन. त्याप्रमाणे श्रींच्याबरोबर 5-6 मंडळी काका मराठे, हरिभाऊ फाटक, आपटे व केशवराव औरंगाबादेस गेलो. तेथून एक दिवस पैठणात श्री एकनाथ यांचे दर्शनास जाऊन आलो. त्याचवेळी केशवराव यांना डॉक्टर भोसेकर यांस येथे येण्याबद्दल तार करण्यास सांगितले. श्री पैठणहून परत आल्यावर इंदूरकडे जाणे अगदी अवश्य म्हणून निघण्याचे ठरवले. डॉक्टरांना तार केली होती, पण ते येतील असे कोणास वाटले नाही. आलेच तर मला जरुरीने पुढे जावयाचे होते म्हणून गेलो व जुळल्यास पुण्यास यावे असा निरोप डॉक्टरांना सांगण्यास दिला होता. निघण्याचे ठरले. सकाळी 10च्या सुमारास गाडी होती. जेवण खाण झाले. स्टेशनवर त्यांच्या ओळखीने एक डबा मिळाला. आम्ही ज्या गाडीने मनमाडला पुढे जाणार होतो त्याच गाडीने डॉक्टर सिकंदराबादहून आले आणि तसेच आमच्याबरोबर निघाले. केशवराव औरंगाबादेतच राहिले. सर्वांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. डॉक्टरांना तार त्यांच्या ऑफिसमध्येच मिळाली होती. त्यांनी 3-4 दिवसांची रजा घेतली व गाडी लगेच होती म्हणून घरी निरोप पाठवून परभारेच ते निघाले होते. ते आम्हास औरंगाबाद स्टेशनवर भेटले. गाडी सुरू झाली. त्यांना श्री महाराजांना भेटण्याची फार तळमळ लागली. आधी मला दर्शन घेऊ दे म्हणाले.
श्रींना ते भेटले. श्रींनी त्यांना आशीर्वाद सांगून केव्हा कसे आला म्हणून विचारले. खाणे कोठे झाले याची चौकशी केली. तार येताच तसाच निघालो, काही खाल्ले नाही म्हणाले. त्यावर श्री म्हणाले, तुम्ही अगदी शांत राहा, अगोदर खाऊन घ्यावे, नंतर भेटू. आमचे बरोबर फराळाचे भरपूर होते. त्यांचे खाणे झाले, पाणी प्याले व नंतर श्रींचे दर्शन घेतले. प्रथम श्री महाराजांनी त्यांच्या निष्ठेबद्दल स्तुती केली. त्यामुळेच तुमची माझी भेट झाली असे म्हणाले. श्री महाराजांनी सुमारे 1 तासपर्यंत निष्ठा कशी असावी, ती सांभाळून व्यवहारात कसे वागावे, श्री रामरायाचे अनुसंधान कसे टिकवावे वगैरे बरेच सांगितले. श्रींचे सर्व ऐकल्यावर त्या बुवांबद्दल ते उलट बोलू लागले. त्यावर श्री म्हणाले, त्यांना नावे ठेवणे बरे नाही. त्यांच्यामुळेच तुमची भेट झाली. त्यांना दूषण देऊ नका, पण पुन्हा त्यांच्या संगतीत राहू नये. डॉक्टरांचे मनावर फार चांगला परिणाम झाला. ते म्हणाले, मी आपल्याबरोबर पुढे येतो. रजा वाढवण्याबद्दल तार करीन. तेव्हा श्री म्हणाले, आत्ताच माझ्याबरोबर येणे बरे नाही. काही दिवसांनी तुम्ही पुण्यास स्वस्थपणे रजा घेऊन यावे. डॉक्टरांनी कबूल केले. आपले म्हणणे मला सर्वस्वी पटले. आपल्या आज्ञेबाहेर जाणार नाही असे म्हणाले. श्री म्हणाले, हे जर खरे असेल तर मी सांगतो असे करावे. वाटेत औरंगाबादेस जाऊन साष्टांग नमस्कार घालून क्षमा मागावी. तसेच श्वशुरांस नमस्कार करून दुसरे दिवशी कामावर जावे. त्यांनी कबूल केले. ते मनमाडपर्यंत आमच्याबरोबर होते. तेथून परत जाताना श्रींनी सांगितल्याप्रमाणे वडिलांना भेटून गेले. त्यांच्या वडिलांना फार आनंद वाटला. ते म्हणाले, साधू असावेत तर असे असावेत. डॉक्टर हैदराबादेस गेले व त्यांनी आपला नित्यक्रम चालू ठेवला. आम्ही सर्वजण तेथून मंडलेश्वरी भीमराव मोडक यांच्याकडे गेलो. मंदिरात उत्सवात दादा जोशी, ज्यांस श्री महाराजांनी मौन धरून 1 वर्ष जप करण्यास सांगितले होते, ते भेटले व माझे गळ्यात पडून मिठी घालून रडू लागले. मला काहीच कळेना. थोड्या वेळाने ते म्हणाले, काय सांगू, मला जे मिळाले आहे त्याचे पुढे 100 स्वराज्य मिळाली तरी कमीच आहेत. मला काही एक मिळवण्याचे राहिले नाही. अगदी आनंदात आहे. आता काहीही हो फिकीर नाही. श्रींचे दर्शन तेथील सर्व मंडळींनी घेतले. शेवटी दादा जोशी आले. त्यांनी श्रींना नमस्कार केला, पण बोलवेना. श्री म्हणाले, श्री रामरायाने कृपा केली, असेच आनंदात राहावे. त्यांनी आपली बरेच नातेवाईक मंडळी श्रींच्या दर्शनास बाहेर गावाहून बोलावून घेतली होती. शेवटी ते श्री महाराजांना म्हणाले, वर्षातून एकदा तरी येथे येऊन सर्वांस पावन करावे. ते पुढे लवकरच वारल्याचे कळले. त्यांनी आपल्या जन्माचे सार्थक केले. श्रींची कृपा. तेथून आम्ही सर्व इंदुरास श्रीराम मंदिरात गेलो. समाप्ती उत्तम रीतीने पार पडली. तेथे पूर्वीचे भैयासाहेब मोडक यांच्यापैकी तसेच हरद्याचे भैयासाहेब यांची बायको व मुले श्रींस भेटली. तेथून देवास येथे मोरोपंत मराठे होते, त्यांच्याकडे गेलो. तेथे ते लीगल ॲडवायझर होते. ज्या संस्थानिकांचे प्रेम त्यांच्यावर होते ते नुकतेच वारले होते. तेथेच माधवराव पिंपळखरे अण्णांचे मेहुणे भेटले. मोरोपंत म्हणाले, आजचा दिवस श्रींच्या कृपेनेच आला आहे. श्रींनी मला दररोज रात्री निजताना 1 माळ जपण्यास सांगितले, तसेच मी करीत आहे. असो, हे सर्व झाल्यानंतर नाशिकला 1-2 दिवस थांबून पुण्यास जाऊन पोचलो. पुण्यास गेलो त्यावेळी भाऊसाहेबांची प्रकृती बरीच बिघडलेली होती. अन्न मुळीच जात नव्हते. अगदी अशक्तपणा आला होता. आम्ही सगळी पुण्यास पोचल्यावर श्रींचे दर्शन घेऊन भाऊसाहेबांनी आपले प्रकृतीबद्दल सांगितले व गेले 8-10 दिवस अन्न गेले नाही असे म्हणाले. श्री म्हणाले, असे कसे होईल? चांगला मऊसर भात, त्यात शिजवताना तूप घालून देवाला नैवेद्य दाखवून खावा, म्हणजे बरे वाटेल. ज्यांना मुळीच अन्न जात नव्हते त्यांनी त्यावेळी थोडासा भात खाल्ला व त्यांची प्रकृती सुधारू लागली. मालाड, खार वगैरेकडील मंडळी जी काशी यात्रेस आली होती त्यांनी सर्वांनी मिळून गंगापूजन केले. सुमारे 400 पान झाले. श्रींनी सर्वांना आशीर्वाद देऊन पुण्यास तारीख 16/7/34 रोजी परत आले. श्री गंगापूजन तारीख 14 रोजी आनंदात पार पडले. नंतर 4 महिन्यांनी घेतलेली रजा संपली व मी नेहमीप्रमाणे कामावर रुजू झालो. पुण्यातील हेड ऑफिसमधील काम जरा नवीन होते.
गेले 3 वर्ष बाहेरगावी असल्यामुळे जरा अवघड वाटे, पण श्री कृपे करून सर्व व्यवस्थित पार पडले. मुंबई व पुण्याच्या मंडळींच्या मनातून श्री सज्जनगडला जाण्याचे होते. आमच्यापैकी पुष्कळ लोकांनी तेथे जाऊन दर्शन घेतलेले नव्हते. श्रींनी कबूल केले. त्याप्रमाणे मुंबईस लिहिले. तारीख 27/12/34 रोजी मालाड पलीकडील बरीचशी मंडळी पुण्यास आली. त्यावेळी आम्ही शनिवार पेठेत रानडे यांच्या वाड्यात राहत होतो. दुसऱ्या दिवशी तारीख 28/12/34 रोजी सकाळीच स्नाने उरकून जेवण उरकून निघालो. सुमारे 75 मंडळी बरोबर होती. त्यात तीर्थरूप भाऊसाहेब घाणेकर, डॉक्टर भोसेकर यांचे वडील व मातोश्री, तसेच पुण्यातील मंडळी काकासाहेब मराठे वगैरे होते. 4 खाजगी मोटार बसेस भाड्याने केल्या होत्या. साताऱ्यास डॉक्टर फाटक व काळोपंत सहस्त्रबुद्धे यांच्याकडे गेलो. तेथे चहा पाणी खाणे वगैरे झाले. श्रींस मंडळी भेटून निघण्यास फार उशीर झाला. वृद्ध मंडळींकरता 4-5 डोल्या केल्या होत्या. गड चढण्यास संध्याकाळ होऊन गेली. अगोदर कळवले नव्हते. इतक्या मंडळींची कशी काय व्यवस्था होईल याची काळजी वाटत होती. दिवस मावळत होता. गडावर जाऊन श्री समर्थांचे दर्शन सर्वांनी घेतले. फार आनंद वाटला. आम्हा सर्वांना उतरण्यास जागा स्वयंपाकघरात केली होती. तेथील व्यवस्थापक म्हणाले, आज दुपारचे हे अन्न शिल्लक आहे, सोवळ्यात आहे. हे ऐकून फार आश्चर्य वाटले. अगोदर सूचना नसताना एवढे 100 माणसांस पुरेल इतके अन्न शिल्लक राहते, याचा अर्थ असा की समर्थांना सर्वांची काळजी होती. प्रथम चहा पाणी झाले. सर्वांची जेवणे झाली. अन्नात अत्यंत गोडी होती. श्री समर्थांच्या देवळात बसले नाहीत. जेवण झाल्यावर श्री म्हणाले, सर्वांनी थोडा वेळ भजन करावे. त्यावेळी रात्र झाली होती. शेजारतीही झाली होती. बाहेर भजन करावे असे ठरले. तेथील मंडळींनी देवळातील मोठ्या समया लावल्या. पेटी, तबला, झांजा मिळाल्या व सुमारे 3 तासपर्यंत सुंदर भजन झाले. नंतर श्रींचे दर्शन घेतले. श्री म्हणाले की उद्या जुळल्यास लवकर नैवेद्य करून गोंदवल्यास जाऊ. रात्री 3 वाजता तेथील कोठीवर असलेले मास्तर यांस विचारता ते म्हणाले की धान्य वगैरे सर्व आहे. खीर पुरी करण्याचे ठरले. त्यांनी गडाखाली मनुष्य पाठवून दूध आणवले. तारीख 29/12 श्री समर्थांची सर्वांनी पूजा केली. नैवेद्य अर्पण करून जेवणे झाली. गडावरील सर्व मंडळी प्रसादास आली होती. गडावर पोचेपर्यंत आम्ही सुमारे 100 मंडळी झालो होतो व तेथील मंडळी मिळून सुमारे 150 पान झाले. श्री समर्थांचे दर्शन व निरोप घेऊन निघालो. ते साताऱ्यास येईपर्यंत संध्याकाळ झाली. साताऱ्याहून कोरेगावला जाण्यास लहान मोटारी होत्या. 4-5 खेपात सर्व मंडळी कोरेगावचे धर्मशाळेत आली. रात्रीचे 9 वाजले होते, पण रात्रीच्या वेळी निघण्यास फौजदारची परवानगी लागत होती. मोटारवाले येण्यास कबूल होते. फौजदारांची चौकशी करता ते सिनेमास गेल्याचे कळले. त्यांच्याकडे पंडितराव, मुकुंदराव वगैरे गेले. फौजदारांची भेट झाली. फौजदार म्हणाले, रात्री गडावरून जाण्यास मामलेदाराची परवानगी लागते. ते दोघे मामलेदाराच्या घरी गेले. रात्रीचे 11 वाजून गेले होते. त्यांस उठवले. दार उघडताच समोरच श्री महाराजांची तसबीर त्यांना दिसली. धीर वाटला. आम्ही मुंबईहून आलो असून बायका मुले बरेच लोक आहोत. येथे राहता येत नाही. आपण मोटार देण्यास परवानगी दिल्यास मोटारवाले तयार आहेत. श्री महाराजांच्याकडे मंडळी जात आहेत असे सांगितल्यावर ते ऐकून मामलेदार साहेबांना आनंद वाटला. चहा घेऊन जावे असे म्हणाले. आमचा फराळ व खाणे झाले आहे वगैरे सांगितल्यावर ते म्हणाले, माझे मनातून आत्ताच गोंदवल्यास यावयाचे होते, पण उद्या कलेक्टरचा मुक्काम येथे आहे म्हणून येता येत नाही. तरी 10-12 वाट्या व 10 रुपये तुम्ही गोंदवल्यास द्यावे असे म्हणून ते सर्व दिले व लगेच परवानगी दिली. सोबत म्हणून प्रत्येक मोटारीबरोबर 4 पोलीस शिपाई दिले. आम्ही तेथून निघून तारीख 30/12/34 रोजी रात्री 2 वाजता सुखरूपपणे जाऊन पोचलो. कोरेगावहून निघण्यापूर्वी श्री महाराजांना विचारले होते, तेव्हा श्री म्हणाले, येथे राहणे बरे नव्हे, खटपट करावी. त्याप्रमाणे गोंदवल्यास येऊन पोचलो. तारीख 31 रोजी श्रींच्या पुण्यतिथीचा उत्सव होता. पुष्कळ मंडळी आली होती. उत्सव आनंदात पार पडला व मंडळी आपापल्या गावी जाण्यास निघाली. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय.